ही दिवाळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी अंधारात गेलेली दिवाळी झालेली आहे। इतिहासात याची नोंद होणार आहे, कारण की राज्याच्या सरकारने जाणून-बुजून महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी अशी लढत निर्माण करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची संपूर्ण परिस्थिती असताना 1 सप्टेंबर पासून पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू असताना सुद्धा दुष्काळावर चिंता करण्यापेक्षा दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाच्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना काम देणं आणि त्यांना मदत करणं ही महत्त्वपूर्ण भूमिका सरकारला करायची होती। पण सरकारातले मंत्री ओबीसी वर्सेस मराठा करताना आपण पाहिलं। आज आम्हाला काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे आणि वारंवार आम्ही सांगतोय की 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता येण्यासाठी मराठा आरक्षणाची जी घोषणा केली होती ती त्यांनी पूर्ण करावी। बहुमताचं सरकार केंद्रातही आहे आणि राज्यातही आहे। पण हा जो वाद महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे, जळता महाराष्ट्र निर्माण केलेला आहे, हा महाराष्ट्र आम्हाला असा जळता महाराष्ट्र नको। आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, ज्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका होती, तो महाराष्ट्र आम्हाला पाहिजे। बीजेपीने जाणून-बुजून महाराष्ट्राचं हे गौरव शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा हा संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न या पद्धतीने करताय, असा आरोप नाही, वास्तविकता आहे। आज दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी जी मदत यांनी घोषणा केली ती अत्यल्प आहे। म्हणजे एक काळ होता की याच्यापेक्षा 3 पटीने जास्त पैसे मिळत होते, आता त्याला पैसे कमी केलेत, अजूनही खात्यात कमी पैसे जमा झाले नाहीत। दिवाळी संपली, शेतकऱ्यांचं धान्य थोडं काय निघालं तर अजूनपर्यंत समर्थन मूल्यांचे केंद्र उघडले गेले नाही। माती मोल शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचा भाव विक्री आपण होताना पाहिलेला आहे आणि म्हणून एकीकडे खर्च शेतीवरचा वाढला, डिझेलचे भाव वाढलेत, खताचे भाव वाढलेत, बियाणाचे भाव वाढलेत, औषधींचे भाव वाढलेत, 18% GST लावून शेतकऱ्यांना ह्या सगळ्या वस्तू विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय। आपण या दिवाळीमध्ये अजून एक दुर्दैवी घटना पाहिल्या की मध्यमवर्गीयातल्या महिलांनी सुद्धा आत्महत्या केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। दिवाळीमध्ये महागाईच्या या महाभस्मासुरामुळे आपल्या घराला दिवाळी साजरी करू शकत नाही, म्हणून मध्यमवर्गीय महिलांच्या, गरीब महिलांच्या पण आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत। तरुणांच्या, बेरोजगारांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात आहेत। छोटे दुकानदार आत्महत्या करताना आपण पाहतोय। जवळपास तो आकडा 22,000च्या वर आज प्रत्येक स्तरामधून आत्महत्याचे प्रमाण जाऊन हे 22,000च्या वर महाराष्ट्रामध्ये आत्महत्या ह्या सरकारी आकडे आहेत। पण जे आकडे सरकारी नसतील तर ते अजून आकडे मोठेच आहेत, पण सरकारला याचं थोडंसं पण लाज वाटत नाही आणि जनतेचे प्रश्न मुद्दामून दुर्लक्षित करण्याचा एक प्रयत्न केला जातोय। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की सरकारने बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महागाईचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, या प्रश्नाकडे सरकारने लक्ष घालावं। नाही घातलं तर मग जनता या सरकारला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय तर शांतता राहणारच नाही। कारण की आज आपण पाहिलं की महाराष्ट्र जेव्हा जळते आहे तर आता तर खरं तर हे थोडंसे जनाची नाही तर मनाची असती ते स्वतःच राजीनामा देऊन मोकळे झाले असते, पण नाही तर आता यांना जितकी बर्बादी होतं तेवढे गंमत करतात, हसतात आहेत। मंत्रिमंडळामध्ये 17 मंत्री पहिलेच कमी आहेत, आता परवा कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये 16 मंत्री त्या ठिकाणी आले नाही। म्हणजे राज्यातली परिस्थिती किती भयावह आहे। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कुठलाही समन्वय नाही अशी परिस्थिती आज आहे। ज्या कॅबिनेटमध्ये लोकांच्या अपेक्षा असतात की कॅबिनेट आज आमच्यासाठी काही निर्णय करेल, पण कॅबिनेटमध्येच मंत्री जात नसतील आणि पहिलेच 17 मंत्री कमी आहेत
अशा परिस्थितीमध्ये राज्याची परिस्थिती काय आहे ही समजण्यासारखं आज राज्यातली जनता खुळी राहिलेली नाही. माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने या सरकारला एक कारणे दाखवा नोटीस दिला पाहिजे. या पद्धतीनं जनतेच्या हिताचं निर्णय घेण्याची व्यवस्था ही सरकार करत असेल तर ही सरकारच बरखास्त केली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. आपण प्रश्न विचारू शकता. मी आजही ठोकपणे आपल्याला सांगतो की आमचे नेते राहुल गांधीजींनी जे भूमिका जनगणनेची मांडलेली आहे त्या जनगणनेतूनच कायदेशीर या बाबी सगळ्या मोकळ्या होऊ शकतात. 50% जे सिलिंग आहे ते सिलिंग रद्द होऊ शकते. या भाजपला हे करायचं नाही. नरेंद्र मोदीजी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गरीब जात आहे, म्हणजे याचा अर्थ देशामध्ये गरीब जात आणि श्रीमंत अशी एक विभाजन करण्याचं प्लॅन बीजेपीने केलेला आहे आणि म्हणून जातीनिहाय जनगणना ते करत नाही. मी मराठा समाजाच्या आणि सगळ्या ज्या आरक्षणासाठी प्रलंबित जाती आहेत त्यांना मी विश्वास देतो, काँग्रेसच्या वतीने विश्वास देतो. आम्हाला राज्यात आणि केंद्रात सरकार द्या, आम्ही हे सगळे आरक्षणाचे प्रश्न निकाली काढून देण्याची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची राहणार, ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतोय. या पद्धतीचा जो वाद निर्माण करून राज्यातल्या मूळ प्रश्नाला बाजूला सारण्याचं जे काम चालू आहे, राज्य जे जळत आहे त्याच्यामुळे राज्याचं जे नुकसान होते आहे, अनेक उद्योग चाललेत राज्यातून. मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेलेत आणि आज या जळत्या महाराष्ट्रामध्ये छोटे उद्योग आता ते पण बाहेर जायला निघालेत. राज्याच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा त्याच्यामध्ये थांबला. राज्य हे कर्जबाजारी राज्य आणि दिवाळखोरीत काढण्याचं काम राज्याच्या सरकारच्या या दृष्टबुद्धीमध्ये होते आहे असं हे स्पष्ट होते आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जे आरक्षणाच्या लाईनमध्ये आहेत, ज्या आर्थिक आणि शैक्षणिक जो समाज मागं असेल त्या प्रत्येक समाजाला आरक्षणामध्ये आणून त्याला न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. सरकारमध्ये आहे, सरकारचे मंत्री आहेत, त्यामुळे सरकारचाच इन्व्हॉल्व याच्यामध्ये आहे आणि म्हणून माननीय राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रामध्ये आग पेटवणाऱ्या सरकारला बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. मी आपल्याला ते सांगतोय, सरकारचा सहभाग या मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्यामध्ये सरकारचा सहभाग आहे. आग कोणी लावली? देवेंद्र फडणवीस गडकरींनी लोकसभा आणि विधानसभेच्या 2014च्या वेळेस केलेल्या घोषणा आणि त्यांनी ते पूर्तता केली नाही म्हणून आज महाराष्ट्र पेटतोय, जळतोय. आम्हाला आमचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, आम्हाला सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र हवा, पण बीजेपीने जो महाराष्ट्र पेटवलेला आहे तो महाराष्ट्र नको आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीने हस्तक्षेप केलं पाहिजे. एक छगन भुजबळ नाही, हे सगळं सरकारच या वादामध्ये समाविष्ट आहे आणि त्याचं कारणच मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असून दुष्काळ जाहीर केला जात नाही. जाणून बुजून पहिले मंत्र्यांचे तालुके जाहीर करायचे, मग काही करायचे, अशा पद्धतीनं दुष्काळ जाहीर केला जाऊ शकत नाही. 1 सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सेवा सुरू झाले. राज्यामध्ये पाऊस किती पडला याचा अंदाज आपल्याला त्याच्यावरून येतो. कोरडा दुष्काळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे, काही भागात ओला दुष्काळ आहे, पण सरकार जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी या पद्धतीचे वाद निर्माण करते आहे. महागाईवर बोलायला तयार नाही सरकार, बेरोजगारी बोलायला नाही. फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कंत्राटी नोकर भरती आम्ही रद्द केलेली आहे. मग नवीन पॉलिसी काय? जे मुलं मुली महाराष्ट्रामध्ये 50,000 मुलं मुली आज कॉम्पिटिशन एक्झामसाठी तयारीने बसलेले आहेत, तर त्यांचे ओव्हरेज झाल्यानंतर नवीन नोकर भरतीच्याबद्दल सरकार जाहीर करेल का? ते का अजूनपर्यंत जाहीर केलं नाही? तो पण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे.
पण या वादामध्ये मीडियाचं पूर्ण लक्ष या ओबीसी आणि मराठामध्ये लावून द्यायचं आणि सरकारने ही सगळी गंमत पाहावी आणि राज्य जळत ठेवावं, ही जी सरकारची भूमिका आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. हे मराठी झालं का? आपल्याला हे जे खोक्याचं आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारची नीती आणि नियत या दोन्ही गोष्टी खराब आहेत. या महाराष्ट्राला भूषणावं नाहीत. राज्याची तिजोरी कशी लुटता येईल, कोणाला जास्त लुटता येईल त्याच्यावर हे राज्य काम करते आहे. राज्याचा एक उपमुख्यमंत्री नाराज होऊन घरी बसतात, मग एका रात्री त्यांचा सगळा डेंगू चांगला होऊन जातो, दिल्लीला जातात आणि मग तिथं जाऊन घरानं सांगतात की माझ्या फायली तिथं क्लिअर केल्या जात नाही वगैरे. हे अशा पद्धतीच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहे. म्हणजे हे महाराष्ट्र कसं चाललेलं आहे याचं काही वेगळं आम्हाला उदाहरण देण्याची गरज नाही. या राज्यामध्ये जो तमाशा मंत्रिमंडळात चाललेला आहे त्याच्यामुळे राज्याचा तमाशा व्हायला निघालेला आहे. राज्याची जनता कोणाकडे बघून या राज्यामध्ये जिवंत राहणार? आता हे सरकार आपल्या दारीवालं यांनी जी योजना काढली, यांनी सांगावं राज्याच्या जनतेला की एवढे पेंडॉल आपण मोठे मोठे तयार करतात तर कोणते पैसे असतात, कुठून पैसे आणले जातात, कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो पेंडॉलचा. एका ठाण्याच्या माणसाला पूर्ण राज्यातल्या पेंडॉलचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. 3 कोटी 3.5 कोटीचं ते पेंडॉल असतं. सगळे पैसे DPDC मधून खर्च केले जातात. त्या जिल्ह्याच्या विकासाचे जे पैसे असतात, आता गावामध्ये गेड्यापड्यात गेलात तर रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाहीत, ग्रामपंचायतने इलेक्ट्रिकचं बिल भरलं नाही म्हणून त्याचं नळ योजनेचे कनेक्शन कापले गेलेत. आता ग्रामपंचायतमधूनही लोक आणायसाठी, कारण की सरकारी योजनेच्या माध्यमातून तिथं लोक जमा करण्याचं काम केलं जात आहे. यांच्या योजनेसाठी लोक येत नाही. या सगळ्या योजना ज्या आहेत जे ते वाटप करतात ते काँग्रेसच्या काळातल्या आहेत, हे काही यांच्या सरकारच्या काळातल्या नाही आहेत. पण आम्ही ज्या योजना होत्या त्या गाव पातळीवर, पंचायत समितीच्या पातळीवर आम्ही त्या योजनेचं वाटायला लावत होतो. पण त्याच योजना यांनी एकत्रित करून या आता सरकार आपल्या दारी आणि त्या ठिकाणी जाऊन आमचं सरकार कसं राज्य लुटते आहे हे सांगायचं काम करताय का? अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आणि हे जेवढं सरकार आपल्या दारीचं कार्यक्रम करतील तेवढा लोकांमध्ये यांच्याबद्दलचा राग निर्माण होत आहे. यांनी करावं, महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करावा. राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी यांनी करावी, कारण की आता सत्तेत आहे. बरोबर आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. या योजना काही नवीन नाही आहे, या काँग्रेसच्या काळातल्याच योजना आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजना. आता 7/12 हा जो आहे तो आपण ऑनलाईन केला, तो 7/12 पण वाटायला निघतात हे लोक. आता मला काही कळायला कारण नाही की हे कुठले नौटंकी नाही आहे, हे महानौटंकी आहे. हे नौटंकी शब्द नाही, महानौटंकी, कारण 3 लोक आहेत ना. या काँग्रेसचा लोकलेखा समितीचा अध्यक्ष व्हावा ही भूमिका आमची आहे. आमचाच होणार त्याच्यामध्ये काय. सर, वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्लीनंतर मुंबईत कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आणि आता एक वेळचा खर्च सुमारे 40 ते 50 लाखांच्या आहे. त्याच्यातही भ्रष्टाचार होणार आहे. आता मुंबईच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जी निर्मल भवनमध्ये दलालांची फौज निर्माण केलेली आहे, तुम्ही ते सगळं त्यांनी रेकॉर्ड मागवा, माहितीच्या अधिकारात त्यांनी द्यावा. आम्ही विधानसभेत मागणी करणारच आहोत की याचं काम काय केलं यांनी आणि किती टेंडर तिथून पास केले गेले, कसे अभाव केले गेलेत. महाराष्ट्राचे सगळे टेंडर अभाव होतात आहेत आणि मग काम मुद्दामून टेंडर पुन्हा घेऊन घ्यायचा, काही थोडंफार खोदखात करायचं आणि मग ते काम उशीर करायचं आणि पुन्हा त्याचे पैसे वाढवायचे. हा एक नवीन
भ्रष्टाचाराचा गोरखधंदा महाराष्ट्रातलं सरकार करते आहे दलालाच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये आपण सगळीकडे पहा, सगळीकडे खोदलेलंच आहे. किती दिवसापासून कामं चालू आहेत. एक एक काम पूर्ण करून दुसरे कामं चालू करता आले असते, पण यांनी संपूर्ण मुंबईमध्ये सगळीकडे खोदखाद करून त्या धुळामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण मुंबई शहरामध्ये वाढलेलं आहे. आणि हे भ्रष्टाचाराचंच मूळ जळ जे आहे त्याच्यामुळे मुंबई आमची ही प्रदूषित झालेली आहे. आणि आता त्याला कृत्रिम पाऊस पाडून त्याच्यावर त्याच्याही पाण्यामध्ये अजून पैसे खाता येते का त्याच्यावरचा प्लॅन ते लोक करणार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी सरकार जी आहे महाराष्ट्रातली, याच सरकारला कसं पाडता येईल हे ठरवण्याचं काम आता जनता करेल. 27 नोव्हेंबरपासून जवळपास 1 लाख कंत्राटदार संपावर जातात. ते कंत्राटदार आहेत त्यांनी सरकारी कामांची कंत्राटे घेतली आहेत. त्याचं कारण असं आहे की सरकारने त्यांचे जवळपास 10,000 कोटी रुपये थकवलेले आहेत. स्वाभाविक आहे की राज्याच्या तिजोरीत खणखटाट आहे. हे दिवाळखोरीमध्ये हे सरकार निघालेलं आहे. मोठ्या प्रमाणात टेंडर काढून आपल्या आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न, तिजोरीमध्ये पैसे नसताना सुद्धा यांनी आमदार सांभाळण्यासाठी जे काही कृती केलेली आहे त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावा लागणारच आहे. राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा म्हणजे आपण डायमंड मार्केटचा उल्लेख केला तर त्याच्या माध्यमातूनही आपल्याला रिसिप्ट मोठ्या प्रमाणात कटत होती. आपल्या मुंबई शहरामधून आपल्या मुंबई शहराला आर्थिक आपण देशाची राजधानी समजतो, पण आता हे पूर्ण केंद्रातलं नरेंद्र मोदीचं BJPचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला ओरफडून काढून ते पूर्णच्या पूर्ण गुजरातमध्ये कसं ट्रान्सफर करता येईल त्याचा प्रयत्न झाला. आणि त्याचे परिणाम आज आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या तिजोरीत येणारा पैसा थांबला आणि महाराष्ट्र कंगाल करण्याचं काम या लोकांनी केलं. आणि त्याचा परिणाम असा आहे की आज जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे 10,000 कोटीचे तर हे मागच्या मार्चपर्यंतचे आहेत. आत्ताचे अजून तर जास्त पैसे आहेत. आणि हे सगळे पैसे न दिल्यामुळे हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आता काम बंद करायला निघालेले आहेत. त्याचा परिणाम असा होईल की राज्यामध्ये रस्ते खोदून ठेवलेले आहेत, गड्डे आहेत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या जनजीवनावर होणार आहे. पण BJPला आणि BJP प्रणित सरकारला याचं घेणे देणं नाही, त्याची चिंता नाही. बिल काढण्यामध्ये सुद्धा कमिशनखोरी कशी करता येईल त्याच्यातलाही प्रयत्न केला जाणार आहे. आणि सर याला जोडून खोल्यामध्ये सुद्धा एका मुलीची डेड बॉडी 20 ते 25 तिचे वय तिची डेड बॉडी खोल्यामध्ये पण सापडली. काय काँग्रेसच्या वतीनं आम्ही सातत्यानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. अनेक घटना आपल्याला सांगता येईल. गुन्हेगाराला पकडलं जातं, त्याला 5 स्टार व्यवस्था दिल्या जातात. ललित पाटील नावाचा जो ड्रग माफिया होता, या ड्रग माफियानी जे काही नवीन पिढीला बर्बाद केलं, अनेक कुटुंब उद्ध्वस्त केले, अनेक नवीन पिढीचं जीवन उद्ध्वस्त केलं, त्याला 5 स्टार व्यवस्था दिल्या. त्याच्या मैत्रिणीला भेटायला दवाखान्यामध्ये व्यवस्था निर्माण केली. कोण होता त्याच्या पाठीशी? का गृहमंत्री सांगत नाही? मला सगळं माहिती आहे असं ते सांगतात. बघ, तुम्ही ललित पाटीलला जी काही मदत केली पळून जाण्यासाठी तुमच्या पोलीस विभागाने, ते कोणाच्या सांगण्यावरून केले? जरांगे पाटलावर लाठीचार्ज सौम्य करण्याचे आदेश तुम्ही देता आणि हे तुम्ही मान्य केलात, तुम्ही माफी मागितली. मग ललित पाटीलला तुमच्या पोलिसांनी सोडलं, त्याला पळून जाण्यासाठी व्यवस्था केली, तर ते तुमच्या आदेशाने केली होती का? त्याचं या राज्याच्या जनतेला उत्तर द्यावं. पण गृहमंत्री अजिबात बोलणार नाही. गृहमंत्री आता जेवढं काही होते ते आता राज्याचे मुख्यमंत्रीच करणार आहेत, मुख्यमंत्रीच न्याय देणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्याचे गृहमंत्री आपल्याला लपवतात आहे का, हा प्रश्न आहे. पण या सगळ्या प्रश्नामध्ये हा राजकीय प्रश्न होऊ शकत नाही.
हा महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये पोलिसांमध्ये सुद्धा आता मनधैर्य राहिलेलं नाही. जे हिंमत महाराष्ट्राच्या पोलिसात होती, गुन्हेगारांना लगाम लावण्याची ताकद होती, ती या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जे पोलीस चांगलं काम करतात त्याला हे सस्पेंड करतात आणि जे काहीच करत नाही त्यांच्यासाठी काय काय सवलती दिल्या जातात. विरोधकांवर हेरगिरी करणाऱ्या IPS अधिकाऱ्यांना काय काय सोन्याच्या ताटामध्ये काय काय पक्वानं देतात ते आपण पाहतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की विरोधकांसाठीच फक्त पोलिसांचा वापर करायचा आणि जे पोलीस विरोधकांवर अत्याचार करतील, जनतेवर अत्याचार करतील, त्याच पोलिसांना न्याय देण्याची व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण केली गेलेली आहे. हे फक्त एका व्यक्तीचे पोलीस नाही आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेचे पोलीस आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या घामाच्या पैशाचा पगार ते पोलीस घेतात. त्यांनी माझं आव्हान आहे काँग्रेसच्या वतीनं की पोलिसांनी या राजकारणात न पडता, आणि की आज ते सत्तेत आहेत उद्या आम्ही सत्तेत येऊ, आणि मग हे असे वागणारे पोलीस, इशारावर वागणारे पोलीस, असे पोलिसांची महाराष्ट्रात जरूरत नाही राहणार. आखरी पोलिसांनी लोकांसाठी काम करावं ही अपेक्षा आमची आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या पोलिसांनी काम करावं. जे पहिले पोलीस होतं तसं पोलीस महाराष्ट्रातलं आम्हाला हवं. जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये आरक्षण द्यावं म्हणून महाराष्ट्राच्या दर्जावर आहेत, पण त्यांना केवळ तारीख मिळते म्हणून मी परेशान आहे आणि सरकारला उघड पाडणार असं त्याला म्हणाले. बघा, आम्हाला काँग्रेसला त्याच्यात कुठलाही रस नाही आहे. मराठा लोक सुद्धा शेतकरी आहेत, OBC लोक सुद्धा शेतकरी आहेत, मराठा OBC मध्येही बेरोजगार आहेत, मराठा OBC मध्येही गरीब लोक आहेत. आज त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्यात मराठा पण आत्महत्या करतो आणि OBC पण करतोय. महागाईच्या आगीमध्ये मराठा पण जळतोय आणि OBC पण जळतोय. बेरोजगारीमध्ये दोघंही जळतात आहेत. आमच्यासाठी ते प्रश्न आहेत. याच्यात गरीब लोक आहेत, त्या गरिबांचे प्रश्न आहेत, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे सरकार तारीख पे तारीख देतात, काय करायचं सरकारने करावं. या सरकारला हे प्रश्न सोडवायचे नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेचे मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करायसाठी हे पाप जाणून बुजून महाराष्ट्रातलं भाजपचं येड्याचं सरकार करते आहे. हे स्वतः येडे आहेत, पण महाराष्ट्राच्या जनतेला येडे समजू नये अशी आमची भूमिका आहे. वडेट्टीवारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की परभणीमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोष तुकडे होते. मी काय ऐकलं नाही आहे. त्यांनी काय बोलले ते तुम्ही त्यांना विचारून घ्या. काल भारताचा पराभव झाला ऑस्ट्रेलियाबरोबरच्या मॅचमध्ये. 2024च्या निवडणूक आहेत, इंडियाचा विजय होईल का? इंडियामध्ये समजा तो खेळाडू आला तर ते हार होते, जो खेळाडू काल तिथं पोहोचला होता. त्यामुळे इंडियाची जीत, आता तो खेळाडू आमच्या इंडियामध्ये नाही, त्याच्यामुळे इंडियाची जीत होणारच. जिस तरीके से शासन आपला दारी को लेकर के सवाल खड़े हो रहे हैं, रोहित पवार कह रहे हैं ये नौटंकी है. आपके जिले में आज 2 लोग गए हैं, एक उप मुख्यमंत्री वहां पर नहीं पहुंचे हैं. इन सारी चीजों को कैसे देखते हैं? ये नौटंकी नहीं है, महानौटंकी है. कांग्रेस के जमाने की जितनी योजना है वही योजना को ये जाकर क्रेडिट लेने की कोशिश कर रहे हैं, और क्रेडिट लेते समय जनता के पैसे की लूट मचाने का काम, वहाँ पे भ्रष्टाचार करने का काम राज्य की ये शिंदे सरकार कर रही है, बीजेपी रणनीति सरकार कर रही है. ये आपको देखने मिलेगा. ये जितना भी पैसा खर्चा होगा पेंडॉल का, ये वो उसमें करोड़ों रुपया खर्चा जो होगा वो जिले के विकास के लिए जो DPDC की राशि उपलब्ध की जाती है उसके वो पैसे से वह खर्चा होगा. ग्राम पंचायत को जो विकास के लिए जो पैसा मिलता है वो ग्राम पंचायत के सरपंच को पूरे लोगों को लाना है गाड़ियों से, तो वो अपने ग्राम पंचायत के पैसे से लाएगा. तो जो जनता के विकास के लिए जो पैसा उनका है, उनके अधिकार का पैसा है, उनका पैसा है, वो पैसे की लूट मचाने का काम महाराष्ट्र की सरकार आपल्या दारी इस धोरण के आधार पर
और अधिकारियों को लोग जमा करने के लिए पूरे ताकत के साथ अधिकारी को काम में लगाया जाता है, क्योंकि इनके कहने से और इनको देखने के लिए लोग नहीं आ रहे। लोग उनको अधिकारियों को दबाव लाकर ये लोग जमा करने लगाते और हर जगह आप मैं आज हमारे ज़िले में हो रहा है भंडारा में, जो ज़िले में इनका सरकार आपल्या दारी जो प्रोग्राम हुआ है वो ज़िले में जाके फीडबैक आप लीजिए, लोग गाली दे रहे हैं इनको। ये अच्छा है कि जो हर ज़िले में जाके जो बची बुची सरकार की औकात है वो औकात लोग निकाल लेंगे। नाना, मराठा वर्सेस ओबीसी की जो लड़ाई महाराष्ट्र में चल रही है, एक मंत्री खुले मंच से चैलेंज देते हैं, दूसरी तरफ मराठाओं के नेता जरांगे पाटिल चैलेंज करते हैं। सरकार उनको भी आश्वासन देती है, उनको भी आश्वासन देती है। कानूनी रास्ता क्या है? कानून रास्ता एक ही है, जो हमारे नेता राहुल गांधी जी ने जाति न्याय जनगणना का जो भूमिका रखी है, जो 50% आरक्षण का जो मर्यादा है वो जनगणना के आधार पर ही ख़त्म कर सकते हैं। लेकिन केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार, बीजेपी की सरकार ये कहती कि आप गरीब जात है, तो बीजेपी का एकदम स्पष्ट हो चुका है कि गरीब और अमीर दो ही जाति इस देश में रखे, आरक्षण का इशू ख़त्म, और उसी आधार पर जनगणना के आधार पर ही ये आरक्षण का मामला छूट सकता है, इन लोगों को एक सामाजिक न्याय मिल सकता है। और मैं कांग्रेस का मुखिया कर मैं उनको हम उनको वचन देते हैं कि महाराष्ट्र में और केंद्र में अगर कांग्रेस की सरकार आती है तो मराठा आरक्षण हो, जो भी आरक्षण के मामले महाराष्ट्र में अड़े पड़े हैं, लोग कई सालों से लड़ रहे हैं, वो जाति न्याय जनगणना के आधार पर ही छुड़ाए जाएंगे और कानूनन छुड़ाए जाएंगे, ये विश्वास हम देंगे। लेकिन सरकार जानबूझकर इस मामले को बढ़ाने का काम कर रही है। राज्य का मंत्री भी उसमें शामिल होकर दूसरे समाज को गाली जब दे रहा है, तो इसका मतलब है कि ये सरकार इसमें खुद इन्वॉल्व है। और जो मूल इशू है कि महाराष्ट्र में अभी दुष्काल की स्थिति है, 80% एरिया में बारिश ही नहीं गिरी। 1 सितंबर से पीने के पानी के टैंकर शुरू हुए, किसान बर्बाद हो चुका है और किसान की फसल जो थोड़ी बहुत निकली है उसको खरीदने के लिए सरकार तैयार नहीं है। और तो किसान की आत्महत्या बड़े पैमाने में महाराष्ट्र में बढ़ चुकी है। जो बेरोजगार है उनकी परिस्थितियाँ वही है। महंगाई की वजह से सर्वसामान्य और गरीब लोगों का जीना हराम हो चुका है, उसमें भी आत्महत्या बढ़ते जा रही है। और सरकार ये इस मुद्दों को डाइवर्ट करने के लिए महाराष्ट्र में ओबीसी वर्सेस मराठा कर मूल इशू को डाइवर्ट करने की कोशिश कर रही है। और सरकार की इस तरह की जो भूमिका है उसका कांग्रेस पार्टी निषेध करती है। अभी आप सबका जो फाइनल मैच का वर्ल्ड कप का इतिहास रहा है, या तो वानखेड़े स्टेडियम में मैच होता रहा है या तो दिल्ली के फिरोजशाह कोटला मैदान में। लेकिन इस बार जानबूझकर नरेंद्र मोदी स्टेडियम में मैच रखा गया। संजय राउत ने बयान दिया है कि इसके पीछे एक बहुत बड़ी बीजेपी पार्टी एक पूरी तरह से पिक्चर तैयार की थी जीत का क्रेडिट लेने के लिए। जिस तरह से उद्योग कॉर्पोरेट सेक्टर को ले जाया गया, क्रिकेट भी यहाँ से ले जाने के लिए गुजरात की तरफ पूरी तरह से उसका ध्यान आकर्षण करने की कोशिश की जा रही है और बीजेपी पार्टी को ज़्यादा से ज़्यादा देश में पॉपुलरिटी मिले ये कोशिश की गई थी। और कपिल देव को पूरा टीम थी नाइनटीन सिटी विजय टीम, उनको भी इन्विटेशन मिल गया था, जिसको लेकर कपिल देव ने कहा भी है। और संजय राउत ने कहा है कि बीजेपी के छोटे-छोटे नेताओं को भी बुलाया गया था, पर कपिल जैसे जो बड़े इंसान हैं उनको बुलाया नहीं गया। ये सिर्फ इवेंट मैनेजमेंट के लिए, ये इवेंट मैनेजमेंट पे और नौटंकी में बीजेपी बहुत एक्सपर्ट है। वो कई अपन घटनाओं का ये देंगे, लेकिन कल की घटनाएं ताज़ा है। सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडियम का नाम था, उस स्टेडियम को अपना ही खुद का नाम प्रधानमंत्री जी ने, नरेंद्र मोदी जी ने दिया है। ये तो अभी का इतिहास है, कोई पुराना तो इतिहास है ही नहीं। सरदार वल्लभ भाई पटेल से भी बड़ा बनने की कोशिश वो करने की कोशिश कर रहे थे। लेकिन कल के मैच ने, क्योंकि कल के मैच ने ये दिखा दिया कि तुम कितना भी नौटंकी कर लो, कितना भी इवेंट मैनेजमेंट कर लो, तकदीर अब तुम्हारे साथ नहीं है, भगवान श्री राम तुम्हारे साथ नहीं है। कल जिस तरह से हिंदुस्तान की टीम के बारे में लोगों के मन में एक विश्वास था कि हमारी हिंदुस्तान की टीम ही वर्ल्ड कप जीतेगी, और पूरे देश के लोग पूरे देश के लोगों की नज़र
उस कल के मैच पे थी, लेकिन जो इंडिया के विरोध का जो खिलाड़ी वहाँ पहुँच गया स्टेडियम के अंदर और वहीं से मैच हारना शुरू हो गया। तो मुझे लगता है कि अब बीजेपी के लोगों ने भी ये समझना चाहिए कि वास्तविकता क्या है। अब वो खिलाड़ी का काम अब देश में नहीं बचा है, क्योंकि वो जहाँ जाएगा वहाँ बंटाधार होने वाला है, यह अब स्पष्ट हो चुका है। इंडिया हारेगी कि जीतेगी, जो आप लोगों की अलायंस है, अब एक इंडिया तो वो खिलाड़ी हमारे साथ नहीं है, इसलिए इंडिया जीतेगा। नाना साहब, उत्तर प्रदेश में भाजपा सरकार ने हलाल सर्टिफाइड जो खाना है, दवाइयां हैं, उस पर बैन लगा दिया है। इससे काफी पॉलिटिकल कंट्रोवर्सी लगी है। देखो, वो संवैधानिक व्यवस्था को बीजेपी न मानने वाली पार्टी है। हमारे देश में जितने भी धर्म और जाति के लोग रहते हैं, उनका अपने धर्म के आधार पर उनको उनका रहन सहन, उनका एक व्यक्ति स्वातंत्र, उसका सब चीज़ें उसको है। लेकिन अगर बीजेपी ये चाहती है कि ये सब व्यक्ति स्वातंत्र ही सबका खत्म हो जाए, तो इसका मतलब ही कि वो संवैधानिक व्यवस्था का नहीं मानती। संवैधानिक व्यवस्था के आधार पर वो सरकार बनी हुई है। अगर उनको किसी के धर्म के बारे में गुस्सा करने का अधिकार नहीं है, उनके रीति रिवाज के ऊपर गुस्सा करने का किसी को अधिकार नहीं है। मुसलमान को हिंदू के ऊपर नहीं और हिंदू को मुसलमान पे नहीं है। लेकिन देश में अगर ऐसी स्थिति बनती है तो ये संवैधानिक व्यवस्था को न मानने वाली जो मानसिकता के लोग जो सत्ता में बैठे हैं, उनको जनता सबक सिखाए। आप लगातार कह रहे हैं कि जब मोदी जी का दौरा महाराष्ट्र में होता है, उद्योग धंधे कहीं न कहीं बाहर चले जाते हैं। किस तरीके की चीजें आपके पास आई है, आंकड़े आए हैं, किस तरीके का? कितने आंकड़े चाहिए आपको? जितने भी इंडस्ट्री जो गुजरात के चुनाव के पहले बड़े पैमाने में महाराष्ट्र से जितनी इंडस्ट्रीज गई है, तो गुजरात में ही गई है। अभी अपने राज्य के मुख्यमंत्री वो चालू है कि नहीं देखने के लिए गए थे, बीच में उनको बुलाया गया था। अभी डायमंड का उद्योग जैसे अब शिरडी में आए मोदी जी, तो मुंबई का सबसे बड़ा उद्योग जो था डायमंड उद्योग, वो भी चले गया सूरत में। तो इसका मतलब है कि ये जितना भी महाराष्ट्र में रिसोर्सेज थे उद्योग के, वो सब रिसोर्सेज निकाल कर गुजरात लेके गए। तो इसमें छुपा क्या है, कहाँ आंकड़ेबाजी देने की जरूरत? आपको लगता है कि जिस तरीके की महाराष्ट्र में इस समय कंडीशन बनी हुई है, लगातार झगड़े चल रहे हैं, आगजनी चल रही है, दंगे की स्थिति है, ऐसे में कोई नया उद्योगपति या कोई नई इंडस्ट्री डालेगा? बिल्कुल, मैं जब भी कहा कि महाराज जो जल रहा है और जलाने का काम सरकार कर रही है, जानबूझकर कर रही है, सरकार के मंत्री उसमें इन्वॉल्व है, तो जो भी उद्योग है वो भी यहाँ से जाएंगे। क्योंकि उद्योगों के लिए जो शांतता चाहिए, वो अशांतता अगर महाराष्ट्र में होगी, महाराष्ट्र जलता होगा, तो कोई भी उद्योग यहाँ खड़ा नहीं रहेगा, सब भागेंगे। और यही बीजेपी चाहती है कि महाराष्ट्र कंगाल हो, और बीजेपी की रणनीति उसी आधार पर चल रही है और अब पूरे राज्य की जनता समझ रही है। नाना, जेपी नड्डा कहते हैं कि इस बार का जो चुनाव है, जो 5 राज्यों में हो रहा है, वो बीजेपी वर्सेस परिवारवाद, उनकी इस बयान को आप किस सकते हैं? अब बीजेपी में कितना परिवारवाद है उसके ऊपर बात नहीं करेंगे वो लोग। अब कितने साल तुम परिवारवाद के नाम पे खाओगे? आपने 10 साल में देश में क्या किया उसका तो बताइए लोगों को। आपने देश को तबाही किया है, देश को बर्बादी किया, आपने देश को बेच के देश चला रहे हो। अब बेचने के लिए कुछ रहा ही नहीं तुम्हारे पास। जिस परिवारवाद की बात करते, तुमने कहा था कि खुद नरेंद्र मोदी जी कहा था कि जिस दिन गांधी परिवार के व्यतिरिक्त राष्ट्रीय अध्यक्ष कांग्रेस का दूसरा बनेगा, तब मैं कांग्रेस के बारे में मैं अच्छा कहूँगा। अब तो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी हैं, वो एक दलित है, वो तो खुद अपने भाषण में बताते हैं। तो आप अगर गांधी परिवार के एक ब्राह्मण परिवार के बारे में आपका एलिगेशन है, तो आप दलित हो गया, तो किसके बारे में आपका परिवारवाद का एलिगेशन है? तो जो तुमने अगर देश में सत्ता में आने के बाद झूठ बोलकर, झूठ सपने दिखाकर तुमने देश के लिए क्या किया वो तो बताइए आप। देश को आपने तबाही किया था, देश को तो आपने कुछ बढ़ाया नहीं है। एक ऐसी कोई योजना बताइए, मैं बहुत से हम लोग देखते हैं, एक योजना मोदी जी ने देश के लिए लाई तो कोई जवाब ही नहीं देता, क्या किया तो कोई जवाब ही नहीं। मोदी क्या, ऐसा क्या मोदी में, मोदी ब्रांड हो सकता है, तो ब्रांड कभी कभी चलते कभी बंद हो जाते हैं।
ऐसे कई ब्रांड आए, कई गए हैं। तो मूल इशू है कि हमने लोकतंत्र में हमने जनता के लिए क्या किया, वो तो पहले आप बताइए। आप रोड विकास के नाम से लोगों से पैसा ले रहे डीजल पेट्रोल में, 18 रुपया पर लीटर पे आप डीजल पेट्रोल में पैसा ले रहे, उससे रोड बना रहे, उसी रोड पे आप टोल लगा रहे, उसमें भ्रष्टाचार है। द्वारका और दिल्ली रोड में 18 करोड़ किलोमीटर का रास्ते को आपने 250 करोड़ रुपए में बनाया, तो कितना बड़ा भ्रष्टाचार आप कर रहे हो उसमें भी पता चलता है। हमने रोड बनाए, हमने ब्रिज बनाए, तो वो तो जनता के पैसे से, उसमें भी आप टोल लगा रहे हो, लोगों को तो आप लूट रहे हो। आपने कौन सा विकास किया ये तो बताइए। जनता को लूट कर आज जो देश में, मैंने जब भी कहा कि देश के आंकड़े अभी फिलहाल ही जारी हुए हैं, तो जो महंगाई के वजह से जो मीडियम क्लास और गरीब लोग आत्महत्या कर रहे हैं, बेरोजगारी की वजह से कर रहे हैं। आप अभी आपने नौकर भर्ती के बारे में बात कर रहे हैं कि हम कंपनी में तुमको तुरंत ऑर्डर दे देंगे, तो मैं उनको पूछना चाहता हूं कि उसमें रिजर्वेशन रहेगा क्या? नहीं रहेगा। पगार का गारंटी रहेगा क्या? नहीं रहेगा। आपने सब प्राइवेटीकरण कर दिया, फौज को प्राइवेट निजीकरण कर दिया, तो रिजर्वेशन खत्म हो गया, नौकरी की गारंटी खत्म हो गई, तो आप किसके बारे में बात कर रहे हो? जो देश को निजीकरण के मामले में 100% निजीकरण कर देश को तबाह करने वाली नीति का, तो उसके बारे में बात करो ना। तुम अब परिवारवार बात के ऊपर बार बार बात करके अब देश की जनता समझ चुकी है कि ये तुम्हारा ढकोसला है। जिस गांधी परिवार ने देश को एक नहीं दो प्रधानमंत्री की बलिदान यहाँ पर इस गांधी परिवार ने दिया है। इंदिरा जी, अभी कल ही हम जयंती मनाई इंदिरा जी की, उन्होंने कहा कि मेरे शरीर का एक एक खून का कतरा ये देश को ताकत देगा और देश मजबूत होगा। ये हमारी इंदिरा जी का शब्द था। तो ये इनका तो कोई बलिदान भी नहीं है। ये लोगों ने इस तरह की बात कर गांधी परिवार का नहीं, भारत देश का अपमान ना करे, यही हमारी सलाह है उनको। सर, महाराष्ट्र में इस प्रकार से एक अपहरण की घटना है, जहाँ पे 14 साल की बच्ची के साथ उनका सर उड़वा दिया जाता है, महाराष्ट्र में कानून में बॉडी मिलती है एक महिला की। हालांकि चेंबूर में 2 दिन पहले एक लड़की के साथ रेप की घटना, क्या महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की? महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी खत्म हो चुकी है। हम राज्यपाल जी को भी मिले, हमने डीजी को भी मिले थे कानून व्यवस्था के मैटर में, लेकिन ना डीजी ख्याल कर रहे हैं। सरकार के दबाव में पूरे पुलिस विभाग है। पुलिस विभाग सिर्फ अपोजिशन को कैसे फंसाया जाए उसके ऊपर काम कर रहे हैं। फ़ोन टैपिंग में लगी हुई है, और जो फ़ोन टैपिंग करने वाले अधिकारियों का कैसा प्रमोशन किया जाता है वो भी आप लोग देख रहे हो। तो महाराष्ट्र में जनता का कोई सुरक्षा का व्यवस्था नहीं है। जितने भी पुलिस है, जितने भी उनके खोखे के MLAs है, उनको Y+ सिक्योरिटी दी गई है, किसी को Z+ सिक्योरिटी दी गई है, और पुलिस पूरे सरकार की व्यवस्था को संभालने में लगी है। जनता का लेना देना नहीं है। और जो गुनहगार प्रवृत्ति के लोग महाराष्ट्र में हैं, जिसमें ड्रग माफिया ललित पाटिल, मोदी का ही नाम आता है ललित मोदी का, तो वो देश लूट के भागा है। तो ये ललित पाटिल नाम का जो है, ये ललित पाटिल, इसने जो ड्रग का जो जाल पूरे महाराष्ट्र में फैलाया था, उसको कैसी सुविधा इन लोगों ने, सरकार ने दी है, वो पूरे राज्य ने नहीं, देश ने देखा है। तो ये सरकार गुनहगार के पीछे कैसे है, उनको कैसी मदद करते हैं। जेल में, एरोड़ा जेल में आपने देखा कि पुलिस के वैन से जेल में अंदर कैदी को कैसी 5 स्टार व्यवस्था पहुंचाई जाती है, वो भी वीडियो आपके मीडिया के माध्यम से हमने देखा है। तो गुनहगार को डर रहा नहीं है। गुनहगार को लगता है कि थोड़े दिन के लिए जाना है, वहाँ पे भी मौज मस्ती करना है। तो यहाँ डर खत्म हो गया। महाराष्ट्र के पुलिस का डर खत्म होने का कारण ही ये है कि आज की जो सरकार है, ये सरकार पुलिस पे भी दबाव बनाकर है, और महाराष्ट्र की जनता आज असुरक्षित है। महाराष्ट्र में पूरी कानून व्यवस्था बिगड़ी हुई है। ये परिस्थिति आज महाराष्ट्र में है। जालना में जो सभा होगी, उसका एक टोल प्लाजा आने वाले समय में खुद की पार्टी स्थापित करनी चाहिए और सारा समाज उनके साथ खड़ा रहेगा। ये बात
सीनियर व्यक्ति की आवाज सामने भी उनके टोन में सामने है बाकी के नेताओं ने, क्या ऐसी कोई स्थिति बन सकती है साहब? मैं कल क्या होने वाला उसके बारे में मैं नहीं जानता। मैं आज की स्थिति पे बात करता हूँ। महाराष्ट्र का मंत्री अगर किसी दूसरे समाज को जाके वहाँ चैलेंज करता है तो राज्य की सरकार इस तरह का मराठा और ओबीसी का झगड़ा पैदा कर कर जनता के मूल इशू को डाइवर्ट कर रही है। आज महंगाई, बेरोजगारी, किसान के इशू हमारे लिए सबसे बड़े महत्व के हैं, उस पर चर्चा सरकार क्यों नहीं करती? और इस तरह से महाराष्ट्र को जलाकर महाराष्ट्र को बर्बाद करने का अधिकार ये सरकार को हमने दिया नहीं है, महाराष्ट्र की जनता ने नहीं दिया है। ये शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है। यहाँ सामाजिक न्याय की भूमिका हमेशा चलती आई है। यहाँ सामाजिक न्याय के जगह सामाजिक न्याय को ही मट्टी पलित करने का काम शुरू किया है और इसका हम विरोध करते हैं। महाराष्ट्र की शांति भंग करने के लिए कौन जिम्मेदार है सबसे ज्यादा? मनोज झा की पार्टी में महाराष्ट्र की सरकार है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ये शिंदे, राज्य के मुख्यमंत्री, राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार और उनकी पूरे सरकार ही जवाबदार है। जरांगे पाटिल और ये बाकी लोगों को कोई आरोप लगाने में कोई अर्थ नहीं, ये सरकार ही उसके लिए जवाबदार है। पर इस सरकार में अगर हम देखें तो अजित पवार एक तरफ नाराज चलते हुए नजर आते हैं, दूसरी तरफ सरकार के शंभूराजे देसाई और छगन भुजबल एक दूसरे के सामने जाति के मुद्दे को लेकर विवाद खड़े करके विरोध करते हैं। पूरे सरकार में ये तो त्रिशूल सरकार कही जाती है, लेकिन पूरे सरकार में जो है वो इस प्रकार के विवाद उठाए गए। त्रिशूल भगवान शिव जी का और माँ दुर्गा जी का ये शस्त्र है। त्रिशूल का नाम लेकर उस शस्त्र को बदनाम ना करें आप लोग। वो हमारी आस्था और हमारे संरक्षण की जो ये शस्त्र है वो उसका नाम लेकर ऐसे जो भ्रष्टाचार के डर से बनी हुई सरकार ये त्रिशूल नहीं हो सकती। और इसलिए ये जो सरकार है महाराष्ट्र के जनता के मूल इशू को डाइवर्ट करने के लिए इस तरह के लड़ाई कराकर महाराष्ट्र को जलाने का काम कर रही है और ये सरकार ही उसके लिए दोषी है। काय म्हणतोय? संजय राऊत कैसे में खेळायला गेला का? ये बाजू दे भाई। इतके कोणाकडे पैसे झाले दुबईच्या केसीमध्ये असे खेळ केले जातात। कोणाकडे पैसे पब्लिक खेला जरा आप बोल सकते फोटो साफ दिखाई दे रहे हो। कॅसिनो मधला आहे कुठला बँक कुठला आपण ते मकाऊ हां परत वजन आहे। संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केलाय आणि त्या फोटोमध्ये त्यांनी नाव कोणाचं घेतलं नाहीये पण महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे माशे मकाऊ येथे कसिनो जुगार खेळत आहेत। हा फोटो झूम करा तेच आहे ना पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणतायत आणि अनेकांनी त्याच्यावरती कमेंट करताना सरळ बावनकुळे यांचं कमेंट मध्ये आलेलं नाव। जे संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केलेला आहे एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये
भाजपच्या ते प्रांताध्यक्षाचा फोटो दिसतो आहे त्याच्यामध्ये, तो तपासला गेला पाहिजे. पण जे काही फोटो आता आम्ही पाहिलेत त्या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या, त्याच्यामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष दिसतात आहे. आणि हे खरं आहे की नाही आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे तपासलं पाहिजे आणि याच्यावर एक चौकशी लावली पाहिजे. वेळ आला तर सीबीआयची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे. कारण की एकीकडे राज्य कंगाल झालं, राज्याची तिजोरी कंगाल झाली, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर त्यांचे 10,000 कोटीचे पेमेंट मिळाले नाही म्हणून ते संपावर चाललेले आहेत. आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाऊन तिथं कॅसिनोमध्ये जुवा खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. आणि त्याच्यामुळे याचा तपास झाला पाहिजे. संजय राऊतांनी हा फोटो कुठून आणलेला आहे काय त्याला मी त्याच्यावर जाणार नाही, पण हा फोटो गंभीर आहे. आप किस तरीके से इस फोटो को देख रहे हैं, क्या आप आइडेंटिफाई कर पा रहे हैं? जो संजय राउत ने जो फोटो आज ट्वीट किया है कैसीनो में, भाजपा के जो प्रदेश के अध्यक्ष है बावनकुले जी, उनका ही फोटो वहाँ नज़र आ रहा है. तो राज्य के गृह मंत्री ने तुरंत इसके ऊपर जांच बिठाना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र आज दुष्काल की स्थिति में है और राज्य की तिजोरी भी जो है वो पूरी खाली पड़ी हुई है. तो भाजपा के अध्यक्ष के पास इतना पैसा कहाँ से आ गया कि वो कैसीनो खेलने के लिए विदेश जा रहे हैं? एक बंगारू लक्ष्मण का इतिहास तो एक अलग है ही, लेकिन ये अपने महाराष्ट्र के भाजपा के अध्यक्ष वो ट्वीट में दिखते हैं, उन्हीं का फोटो है वो. तो लेकिन इस पे जांच हो, यही मांग कांग्रेस करेंगे. क्या सीबीआई की मांग करते हैं? एआई इंटेलिजेंस के थ्रू ये बनाया जा सकता है क्या? बिल्कुल. इसमें जो संजय राउत ने जो ट्वीट किया है उसकी जांच होना ही चाहिए, सीबीआई ने जांच करना चाहिए, बिल्कुल जांच होना चाहिए. नहीं, वो तो पहले सीबीआई वो है कि नहीं वो तो जांच होना ही चाहिए ना. आरोप पता लगेगा ना कि दिवाली की छुट्टियों में कौन विदेश गया होगा तो पासपोर्ट पे तो होगा ही स्टैम्प. जो भी है वो पता चलना चाहिए और राज्य की जनता ये जानना चाहेंगे. हमें लगता है जांच होना चाहिए.